थेट जाऊयात रायगडमध्ये। कर्जत तालुक्यातील सांगवीत बांधकाम सुरू असलेल्या रिसॉर्टमध्ये मोठा अपघात झालाय। इथे असलेला सनाधरा रिसॉर्टच्या बांधकाम स्थळी महिनाभरापूर्वी टाकलेला स्लॅब अचानक कोसळला। या ठिकाणी वेल्डिंगचं काम करणारा कामगार मनोज हा लोखंडी बीम मध्ये अडकलाय। अपघाताची माहिती मिळताच हेल्प फाउंडेशन खोपोलीची रेस्क्यू टीम ही घटनास्थळी दाखल झाली आहे। अगदी संध्याकाळपासूनच कामगाराला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तिथे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी कैलास मापले यांच्याकडून अपडेट जाणूया। कैलास, एक अतिशय धक्कादायक घटना म्हणावी लागेल। आता या कामगाराला बाहेर काढण्यात आलेला आहे का? नाही, अजूनही रेस्क्यू टीमचे प्रयत्न सुरू आहेत। तो ज्या स्लॅबमध्ये अडकलाय त्या ठिकाणाहून काढण्यासाठी क्रेनच्या साहाय्याने तसेच जेसीबीच्या साहाय्याने त्याला काढण्यासाठी रेस्क्यू टीम प्रयत्न करत आहे। मात्र अजूनही त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही। मात्र त्या तरुणाने गेले 4 तास त्या ठिकाणी तग धरून ठेवलेला आहे। उत्तर भारतीय तरुण असलेला हा तरुण या ठिकाणी वेल्डिंगचं काम करत होता। 3ऱ्या मजल्यावर तो काम करत होता। 2 स्लॅब कोसळलेले आहेत आणि पहिल्या मजल्यावर तो अडकलेला आहे येऊन। बाकीचे 3 जण स्थानिक जे कामगार होते आदिवासी त्यांना सुद्धा किरकोळ जखमा झालेल्या आहेत। त्यांना उपजिल्हा रुग्णालय कर्जत या ठिकाणी उपचार सुरू आहेत आणि त्या तरुणाला काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि तरुण अजूनही तो जिवंत आहे आणि त्याला जिवंत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। नक्कीच कैलास, धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी।